आले आता कोणाचं पार्ट जड, पवार साहेबांचं का अजितदादाचं? त्या दोघांचा उमेदवार असणार आहेत आमने सामने. होय की, पण आता कसं आहे, पवार साहेबांचाच उमेदवार जर फिक्स झाला तर तो जड जाणार आहे, कोणी का असाल मग जर हर्षवर्धन पाटलांनी घेतली, मी बऱ्याच जणांना विचारतोय, पुढे काय होईल? घेऊ शकत नाहीत भाऊ. येऊ शकत नाही. भाजप प्रेमी जास्त झालेत, एवढं सोपं नाही. कशामुळे? नाही सांगता येत, कारण आम्ही आप्पासाहेब आहेत आमच्याकडे, प्रवीण माने आहेत, हा. आणि नवीन चेहऱ्यांना जर संधी उपलब्ध केली हा. तर ते आपलं मत मांडू शकतात ना. पण आप्पासाहेब जड जातील का? आप्पासाहेब नाही, प्रवीण माने आमचे टॉपला राहतील. तिरंगी संकटाच्या काळात मदत करणार. बर, तिरंगी होणार. बर आजी का हो? अहो लाडक्या बहिणीचे पैसे नाही ते असू द्या. या इकडे, अहो इथं या, अहो इथं या, या इकडे. यायला जायला रस्ता इकडं. काय गाव कुठलं? माळवाडी. बर, काय माळवाडीकरांचे काय म्हणत आहे आता? माळवाडीच्या करांच्या तुतारीची करेल तीच. उमेदवारच डिक्लेअर नाही मग त्यांनी सांगितलंच करायचं. करायचं का? काय कोण उमेदवार तुतारीचा सक्षम वाटतोय? प्रवीण माने. प्रवीण माने. चला बघा, प्रवीण भाई मानेंचं पण या ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्यात बरं का. स्टार्टिंग पासून आतापर्यंत तुतारी निघले की थोडस नाव येतंय त्यांचं. पुढे या. ओ बाबा, गाव कुठलं?